श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आता तुम्ही म्हणाल हे काय? तर तुम्ही होळीची राख घरी आणतात का? व ही राख घरी का आणतात? होळिकेचे दहन हे अधर्माचा धर्मावर व वाईटाचा चांगल्यावर विजय दर्शवित असतो. जेव्हा होळी जळते त्यामधून जी राख उरते ती खूप पवित्र मानली जाते. ही राख म्हणजे होळिकेच्या दुष्ट शक्तीचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. म्हणून ही राख घरी आणून ठेवली जाते. कारण घरातील दुष्ट शक्ती, नकारात्मकता, वाईट दृष्टी, भूत प्रेत बाधा यांचा नाश होईल आणि सकारात्मकतेला वाढवा भेटेल. यासाठी आपण ही राख घरी आणत असतो. आता ज्योतिषशास्त्रानुसार व वास्तुशास्त्रांच्या दृष्टीने कोणाकडून पण बघायचे झाले तर ते सांगतात होळीची राख ही अग्नीची शुद्ध राख असते. ही राख खूप पवित्र असते. या राखेचे उपाय खूप आहेत. ते उपाय असे आहेत की त्याचे फळ पण तेवढ्याच पटीने आपल्याला भेटते. म्हणजेच ही राख तिजोरीत ठेवल्याने होलिकेची राख धनसंपत्ती वाढते. त्याचबरोबर लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनलाभ देखील होतो. यासाठी आपण ही राख एका लाल कपड्यामध्ये थोडी राख बांधून 7 तांब्याची नाणी किंवा 7 धान्याची दाणे हे तिजोरीमध्ये एकत्र ठेवावीत. यामुळे पैशाच्या अडचणी दूर होतात, लक्ष्मी माता प्रसन्न होते. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजेच प्रवेशद्वाराचा एका छोट्या पुडीमध्ये राख घेऊन आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या प्रवेशद्वारावर ठेवावी. यामुळे येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेरच राहते. त्याचबरोबर बाहेरील दोष घरात येत नाहीत. व तिसरा उपाय म्हणजेच आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी राख अंघोळीच्या पाण्यात टाकावी. यामुळे घरातील ग्रहदोष, काळ्या जादूचा प्रभाव कमी होतो. त्याचबरोबर चौथा उपाय हा आहे की ही राख आपल्या कपाळाला देखील लावावी. यामुळे वर्षभर जो आजार आपल्याला कंटिन्यू जडत असेल काय तर तो कमी होतो. नजरबाधा होत नाही. हे उपाय जर आपण श्रद्धेने केले तर याचे फळ पण आपल्याला दिसेल. या राखेमध्ये औषधी गुणधर्म असतात. गाईचे शेण असते, यज्ञ सामुग्री असते. ही राख त्वचेला लावली तर खाज येत नाही, चेहऱ्यावरील पुरळ येत नाही. कारण ही राख अँटीबॅक्टेरियल असते. कारण गाईचे शेण, समिधा, लाकूड हे जळत असल्याने या राखीत औषधी गुणधर्म उतरलेले असतात. आता या होळीची राख इतकी पवित्र का मानली जाते तर होलिका दहन नंतर उरलेली राख भस्म ही पवित्र मानली जाते. कारण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. आता ही राख घरी कशी आणतात तर होलिका दहन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी धुरोडीच्या आधी ती स्वच्छ अशा कापडामध्ये घरी आणायची आहे. ती थोडी आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजावर टाकायची आहे. त्याचबरोबर देवघरामध्ये थोडी ठेवायची आहे व आपल्या घराच्या आजूबाजूला सर्व ठिकाणी थोडी थोडी ती शिंपडायची आहे. घराच्या दारात व सर्व घराच्या चारी बाजूला ही राख शिंपडायची आहे. त्याचबरोबर ती कपाळाला देखील लावायची आहे. ही राख शेतकरी लोक ती राख खूप म्हणजे होलिका दहन झाल्यानंतर आपल्या शेतात टाकतात. का तर या हेतूने ते टाकतात की यावर्षी अजून चांगले उत्पन्न यावे, म्हणून शेतकरी देखील ही राख शेतात टाकतात. काही पारंपरिक श्रद्धा आहेत, त्याचे फायदे पण आहेत. जसे की घरात वाद विवाद कमी होतात का, नजरदोष करणीपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. नवीन काम सुरू करताना राखीचा टिळा लावावा. त्याचबरोबर लहान मुलांना देखील या राखीचा टिळा लावावा. नजरदोष, मुलांना वाईट नजरेपासून बचावासाठी हा टिळा त्यांना बाहेर जाताना
त्याचबरोबर चांगले आपले कोणते शुभ कार्य करायचे असेल तर अशा वेळेस ही राख लावावी, आपले संरक्षण होईल. काही गोष्टी लक्षात असू द्या की ही राख घेताना आदर व श्रद्धेने घ्या. उगा आपण घ्यायची आहे हो सांगतात की ही राख खूप चांगली असते आणि असं करून आणायची आणि घरात एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायची. अशा हेतूने तुम्ही ही राख घेऊ नका. उगाच पाप करू नका. घेताना आदर व श्रद्धेने ही राख घ्यावी. खूप जास्त पण राख घेऊ नये. फक्त शुद्ध लाकूड व नैसर्गिक वस्तूंनीच केलेल्या होळीची राखच घरी आणावी. लक्षात असू द्या, होळीची राख ही शुद्ध लाकूड व नैसर्गिक वस्तूंनीच केलेल्या होळीची राखच घरी आणावी. होळीची राख सांगते अहंकार, माज याला जाळून टाका आणि आयुष्य नवीन सकारात्मकताने सुरू करा. ही राख घरी आणतानाच हाच उद्देश आहे की वाईटाचा नाश व चांगल्याचा विजय. याच्यासाठी हा व्हिडिओ जर माझा तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्याचबरोबर बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन इन्फॉर्मेशनसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.